नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी परिसर भाग 1 विषयातील पाठ क्रमांक 11 पाहू तरी शरीराच्या आत या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता चौथी परिसर भाग 1 विषयातील पाठ क्रमांक 11 पाहू तरी शरीराच्या आत या पाठाचा स्वाध्याय. सांगा पाहू, श्वास घेतल्यानंतर छाती का फुगत असेल? उत्तर, नाकावाटे हवा छातीच्या पोकळीत येते, त्यामुळे श्वास घेतल्यानंतर छाती फुगत असेल. 2. डॉक्टर तुम्हाला तपासतात. मनगटापाशी बोटे टेकवून नाडी पाहतात, तेव्हा तुम्हालाही नाडीचे ठोके जाणवतात. नाडीचे ठोके का पडत असतील? उत्तर, मनगटापाशी नाडीचे ठोके जाणवतात कारण मनगटाच्या आत रक्तवाहिन्यांमधून रक्त वाहत असते. हृदयाच्या आकुंचनामुळे ते रक्त पुढे पुढे येते, त्यामुळे ठोके पडतात. आठवून सांगा. 1. पुढील कामे करण्यासाठी आपण शरीराचे कोणते भाग वापरतो? पाहणे, डोळे, चालणे, पाय, ऐकणे, कान, लिहिणे, हात. 2. बाह्यावयव म्हणजे काय? बाह्यावयवांची उदाहरणे सांगा. उत्तर, जे अवयव बाहेरच्या बाजूस असतात त्यांना बाह्यावयव असे म्हणतात. हात, पाय, डोके, गळा हे सर्व बाह्यावयव आहेत. 3. कोणकोणत्या अवयवांना ज्ञानेंद्रिय म्हणतात? त्या अवयवांना ज्ञानेंद्रिये का म्हणतात? उत्तर, डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा या अवयवांना ज्ञानेंद्रिय असे म्हणतात. ज्या अवयवांच्या मदतीने आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते त्यांना ज्ञानेंद्रिय म्हणतात. सांगा पाहू. 1. काचेच्या बरणीत सुटी बिस्किटे ठेवली. बरणी जोराजोराने उलटी पालटी केली. बिस्किटांचे काय होईल? उत्तर, काचेच्या बरणीतील सुटी बिस्किटे बरणी जोराजोराने उलटी पालटी केल्यास सर्व बिस्किटे फुटतील. 2. बिस्किटांचा पुडा जोरजोराने हलवला. पुड्यातील बिस्किटांचे काय होईल? उत्तर, बिस्किटांचा पुडा जरी जोरजोराने हलवला तरी पुड्यातील बिस्किटे फुटणार नाहीत. 3. बरणीतील बिस्किटे फुटू शकतात पण पुड्यातील बिस्किटे फुटत नाहीत, असे का होते? उत्तर, पुड्यातील बिस्किटे आपली जागा सोडून हलत नाहीत कारण ती कागदात बांधलेली असतात, त्यामुळे ती फुटत नाहीत. बरणीतील बिस्किटे सुटी असल्याने ती इकडून तिकडे हलतात व फुटतात. 4. काका तोटीतून येणारे पाणी पिंपामध्ये भरत आहेत. तोटीपासून पिंप काही अंतरावर आहे, तरीही तोटीतून येणारे पाणी पिंपापर्यंत पोहोचत नाही. त्याचे कारण काय असेल? उत्तर, तोटीला काकांनी रबरी नळी जोडली आहे. या नळीचे सुटे टोक पिंपात सोडले आहे, त्यामुळे तोटीतून येणारे पाणी पिंपापर्यंत पोहोचत आहे. प्रश्न क्रमांक 1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1.
अन्नाच्या पचनाचे कार्य करणारी अंतरेंद्रिये टिंबटिंब असतात. उत्तर अन्नाच्या पचनाचे कार्य करणारी अंतरेंद्रिये उदर पोकळीमध्ये असतात. 2. आपल्याला टिंबटिंब फुफ्फुसे असतात. उत्तर आपल्याला 2 फुफ्फुसे असतात. 3. हृदयाच्या प्रत्येक टिंबटिंब हृदयाचा ठोका म्हणतात. उत्तर हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला हृदयाचा ठोका म्हणतात. 4. सर्व भावनांची टिंबटिंब आपल्याला मेंदूमध्ये होते. उत्तर सर्व भावनांची जाणीव आपल्याला मेंदूमध्ये होते. 5. मानवी शरीराची रचना खूप टिंबटिंब आहे. उत्तर मानवी शरीराची रचना खूप गुंतागुंतीची आहे. 6. बाह्यावयवांना टिंबटिंब असेही म्हणतात. उत्तर बाह्यावयवांना बाह्येंद्रिये असेही म्हणतात. 7. आपल्याला गोष्टी लक्षात राहतात. मेंदूमध्येही टिंबटिंब असते. उत्तर आपल्याला गोष्टी लक्षात राहतात. मेंदूमध्येही स्मरणशक्ती असते. 8. डोक्याच्या आतल्या पोकळीस टिंबटिंब म्हणतात. उत्तर डोक्याच्या आतल्या पोकळीस शिरोपोकळी म्हणतात. 9. उदर पोकळीत टिंबटिंब नावाचे अंतरेंद्रिय असते. उत्तर उदर पोकळीत जठर नावाचे अंतरेंद्रिय असते. 10. हृदय आणि फुफ्फुसे वक्ष पोकळीतील टिंबटिंब पिंजऱ्यात सुरक्षित असतात. उत्तर हृदय आणि फुफ्फुसे वक्ष पोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात सुरक्षित असतात. प्रश्न क्रमांक 2. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 1. ग्रासनलिका वक्ष पोकळीत असते. बरोबर. 2. हृदय आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते. बरोबर. 3. तोंडातल्या घासाचा ओलसर गोळा होतो. बरोबर. 4. ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थही मेंदूमध्येच समजतो. बरोबर. 5. डोक्याच्या आतल्या पोकळीला कटी पोकळी म्हणतात. चूक. 6. अन्नमार्गाची लांबी सुमारे 10 मीटर असते. चूक. 7. आपण शांत झोपेत असतो तेव्हा नाडीचे ठोके जलद गतीने पडतात. बरोबर. 8. उजवे फुफ्फुस डाव्या फुफ्फुसापेक्षा मोठे असते. बरोबर. 9. श्वसनीच्या फाट्यांना श्वासनलिका म्हणतात. चूक. 10. हृदय आणि जठर यांची कामे एकमेकांवर अवलंबून असतात. चूक. प्रश्न क्रमांक 3. जोड्या जुळवा. अ गट ब गट. अ गटातील प्रश्नासमोर ब गटातील योग्य शब्द लिहून आपण जोड्या जुळवूया. 1. रक्तपुरवठा हृदय. 2. श्वसन फुफ्फुसे. 3. घास जठरापर्यंत पोहोचवणे ग्रासनलिका. 4. हालचालींवर नियंत्रण मेंदू. 2. अ गट ब गट. शिरोपोकळी मेंदू. वक्षपोकळी हृदय. कटीपोकळी पोटाच्या पोकळीचा खालचा भाग. उदरपोकळी जठर. 3. अ गट ब गट. 1. हृदय व फुफ्फुस बरगड्यांचा पिंजरा. 2. मेंदू कवटी. 3. ग्रसनी अन्नवाहक. 4. श्वासनलिका हवावाहक. प्रश्न क्रमांक 4. एका शब्दात उत्तरे लिहा. 1. खाल्लेले अन्न थोडा वेळ कोणत्या अंतरेंद्रियात साठवले जाते? उत्तर जठर. 2. विष्ठेच्या रूपाने शरीरास निरुपयोगी असलेला भाग कोठून बाहेर टाकला जातो? उत्तर गुदद्वार. 3.
वस्तूचे आकारमान कमी होणे म्हणजे काय? उत्तर आकुंचन. 4. नाडीचे ठोके कुठे ऐकू येतात? उत्तर मनगटाजवळ. 5. 2 फुफ्फुसांच्या मध्ये कोणते आंतरेंद्रिय असते? उत्तर हृदय. 6. श्वासनलिकेच्या फाट्यांना काय म्हणतात? उत्तर श्वसनी. 7. ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थ कोणत्या अवयवांमुळे समजतो? उत्तर मेंदू. प्रश्न क्रमांक 5. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. दाताचे व जिभेचे कार्य कोणते? उत्तर आपण दातांनी अन्न चावतो व जिभेमुळे अन्नाची चव समजते. 2. ग्रासिका या नळीचे कार्य कोणते? उत्तर तोंडातून गिळलेला घास घशापासून जठरापर्यंत पोचवण्याचे कार्य ग्रासिका करते. 3. आपल्या नाडीचे ठोके कधी मंद कधी जलद होतात? उत्तर आपण शांतपणे झोपतो तेव्हा नाडीचे ठोके मंद होतात आणि जोरजोराने पळतो तेव्हा ते जलद होतात. 4. श्वासनलिका म्हणजे काय? उत्तर श्वासाबरोबर आत घेतलेली हवा फुफ्फुसांपर्यंत पोहोचवण्यासाठी असणाऱ्या नळीला श्वासनलिका असे म्हणतात. 5. श्वास घेतल्यानंतर फुफ्फुसात काय बदल होतो? उत्तर श्वास घेतल्यानंतर फुफ्फुसे प्रसरण पावतात. 6. अंतरेंद्रिय म्हणजे काय? उत्तर शरीराच्या आत असणारी इंद्रिये म्हणजे अंतरेंद्रिय होत. ती बाहेरून दिसत नाहीत. शरीरातील महत्वाची कामे अंतरेंद्रिय करीत असतात. 7. पोटाच्या भागातील पोकळीच्या 2 भागांची नावे सांगा. उत्तर पोटाच्या भागातील पोकळीच्या 2 भागांची नावे उदर पोकळी आणि कटी पोकळी अशी आहेत. 8. वक्षपोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात कोणती महत्वाची इंद्रिये असतात? उत्तर वक्षपोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात हृदय आणि फुफ्फुसे ही 2 महत्वाची इंद्रिये असतात. 9. श्वास घेतल्याने छाती का फुगते? उत्तर छातीच्या वक्षपोकळीत हवा शिरत असल्यामुळे श्वास घेतल्याने छाती फुगते. 10. मेंदू कोणकोणती कामे करतो? उत्तर मेंदू अत्यंत महत्वाचे अंतरेंद्रिय असून तो पुढील महत्वाची कामे करतो. 1. हालचालींवर नियंत्रण ठेवणे. 2. भावनांची जाणीव करून देणे. 3. ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थ लावणे. 4. स्मरणशक्ती ताब्यात ठेवणे. प्रश्न क्रमांक 6. कारणे लिहा. 1. अंतरेंद्रिय जागच्या जागीच राहावीत अशीच शरीराची रचना असते. उत्तर अंतरेंद्रिय अतिशय महत्वाची कामे करतात त्यामुळे ती सुरक्षित राहणे आवश्यक आहे. आपल्या हालचालींमुळे त्यांना इजा होऊ नये यासाठी ती शरीराच्या सुरक्षित पोकळ जागांमध्ये असतात. 2. शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांतून रक्त खेळते ठेवावे लागते. उत्तर आपल्या शरीरभर पसरलेल्या रक्तातून संपूर्ण शरीराला ऑक्सिजन युक्त हवा पोहोचवली जाते. आपल्या पचन झालेल्या अन्नातील पोषण द्रव्ये देखील शरीरातील प्रत्येक कणाला पोहोचवली जातात. या कारणासाठी शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांतून रक्त खेळते ठेवावे लागते. 3. निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच घातले आहे. उत्तर मेंदू अत्यंत महत्वाचे आंतरेंद्रिय आहे. मेंदूला इजा झाली तर माणूस कायमचा अपंग होऊ शकतो. तो कदाचित मरणही पावतो. म्हणून कठीण कवचासारख्या कवटीने मेंदूला परिपूर्ण संरक्षण मिळालेले असते. प्रश्न क्रमांक 7. तुमच्या मनाने उत्तरे लिहा. 1. तुमच्या शरीरातील आंतरेंद्रिये सुरळीत चालावीत यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल?
उत्तर, आंतरेंद्रिये अतिशय महत्त्वाची कामे करतात, त्यामुळे ती सुरक्षित राहणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या शरीराला इजा होणार नाही याची काळजी घेऊ. धोकादायक कामे करताना पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी संरक्षक साधने वापरू. 2. तुमच्या हृदयाचे ठोके खूप जलद पडले होते असे कधी घडले होते का? उत्तर, आमच्या शालेय क्रीडा स्पर्धेत धावण्याची स्पर्धा होती. ही स्पर्धा झाल्यावर धावल्यामुळे हृदयाचे ठोके खूप जलद पडत होते. तसेच मी प्रथमच वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता. भाषण करायला उभे राहिल्यावर माझ्या हृदयाचे ठोके खूप जलद पडत होते. 3. काही अन्नपदार्थ पाहून तुमच्या तोंडाला लाळ सुटते अशा काही पदार्थांची नावे सांगा. उत्तर, चिंच, आवळा, हाजमोला, गुलाबजाम असे पदार्थ पाहून तोंडाला लाळ सुटते. जरा डोके चालवा. 1. पचनाचे काम करणारी इतर आंतरेंद्रिये उदर पोकळीत असतात, पण अन्ननलिका म्हणजे ग्रासिका मात्र वक्ष पोकळीत असते. त्याचे कारण काय? उत्तर, अन्नाचा घास आपण तोंडात घेतो. दाताने चावून लाळेत मिसळून मऊ झालेला हा घास छातीच्या भागातून पोटाच्या पोकळीपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी ग्रासिका वक्ष पोकळीमधून उदर पोकळीपर्यंत अन्नाचे वहन करते. म्हणून पचनाचे काम करणारी आंतरेंद्रिये जरी उदर पोकळीत असली तरी ग्रास नलिका मात्र वक्ष पोकळीतून खालच्या बाजूस उतरत असते. जरा डोके चालवा. 2. ग्रास नलिकेच्या म्हणजेच ग्रासिकेच्या लवचिक भिंतीचा उपयोग कोणता? उत्तर, घशातून खाली आलेला घास पुढपर्यंत जठरात नेण्यासाठी ग्रासिकेच्या लवचिक भिंतीचा उपयोग होतो. 3. जोराने पळत गेल्यावर आपल्याला धाप का लागते? उत्तर, जोराने पळताना आपले हृदय जोर जोराने आकुंचन पावते व जास्त रक्ताचा पुरवठा करते. हृदय जोरात काम करू लागले की फुफ्फुसे देखील जोराने हवा मिळवण्यासाठी प्रसरण पावतात, त्यामुळे आपल्याला धाप लागते. जरा डोके चालवा. 4. हृदय आकुंचन पावले की रक्तवाहिन्यांमध्ये हृदयातील रक्त ढकलले जाते. त्याचे कारण काय असेल? उत्तर, हृदय हे एखाद्या बंदिस्त पिशवीप्रमाणे आहे. त्यावर आकुंचनाने दाब पडतो. बंदिस्त जागेतील द्रव पदार्थावर दाब दिला की जागा मिळेल तेथून द्रव पदार्थ जोराने बाहेर पडतो. तसेच हृदय आकुंचन पावले की हृदयातील रक्त रक्तवाहिन्यांमध्ये ढकलले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थी परिसर भाग 1 विषयातील पाठ क्रमांक 11 पाहू तरी शरीराच्या आत या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलचा पाहू तरी शरीराच्या आत या पाठाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.